अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणानं गंभीर वळण घेतलं आहे। या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। नागपूरमधील 15 वर्षीय एक पीडित तरुणी समोर आली असून तिचं बयान देखील नोंदवण्यात आलं आहे। तपासणीसाठी मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे। या प्रकरणात कोणालाही पळवाट मिळणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला। तसेच माध्यमांमध्ये वक्तव्य करण्यापेक्षा संबंधितांकडे काही पुरावे असल्यास ते पोलिसांकडे द्यावेत असे आवाहन करत अनिल बोंडे, नवनीत राणा आणि प्यारे खान यांनाही त्यांनी सुनावलं आहे। काही पीडित लोक आहेत, पीडित महिला असतील किंवा मुली असतील, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी जसा नागपूरवरनं एक मुलगी या ठिकाणी बयान देण्याकरता तयार झाली, तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कुणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं, सरकारकडे या ठिकाणी काही मदत मागावी, सरकार मदत करायला तयार आहे, त्यांचे नावं येणार नाही याची काळजी घेईल आणि काही नागरिकाकडे काही ॲडिशनल काही पुरावे असतील, शेवटी पोलिसांना तपासामध्ये मदत करणे आपली जबाबदारी आहे। जनतेकडे काही पुरावे असतील, अजून जनतेला काही पुरावे द्यायचे असतील तर ते पोलिसांच्या SITला SP ला देऊ शकतात, सरकार म्हणून काही द्यायचं असेल तर आम्हाला देऊ शकतात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे पाठवू शकतात, राज्याचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आज IG मुंबईत आहेत, त्यांनी आढावा घेतलेला आहे, मी स्वतः आज SP ऑफिसला आलेलो आहे। मला असं वाटतं की यामध्ये कोणालाही या ठिकाणी या केसमध्ये कोणी सुटणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही तयार केली आहे। जिथे जिथे आरोपी असतील, देशात असतील, विदेशात पडून गेले असतील, जे असतील, विदेशात तर पडून जाणार नाही कोणी, पण देशामध्ये जिथे जिथे असतील, कुठे पडून गेलं असेल तिथून त्यांचा शोध लावू, पण आरोपीला कोणाला सोडणार नाही। हे जे काही घटना, या घटनेला आम्ही अत्यंत तीव्र पद्धतीने, अत्यंत गांभीर्याने सरकारने घेतलेला आहे। सरकारच्या सर्वच बाजूने पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे।